श्रीराम समर्थ. मी श्री अनिल किंवा सावंत, राहणार विरार, मुंबई. वास्तू विशारद वर्गाचा 17व्या बॅचचा मी एक साधक. प्रथम गुरुमाऊलींना साष्टांग दंडवत. गुरुबंधू भगिनींना श्रीराम समर्थ. मित्रांनो, मला सुद्धा इतरांसारखे तुमच्यासारखेच वास्तुशास्त्राबद्दल खूप कुतूहल होतं, आवड होती. माहिती मिळण्यासाठी काही वेळा मी जिथे पुस्तकं काही मिळतील ती पुस्तकं घरी आणायचो, वाचायचो. पण काय झालं की त्याच्यातून कधी समाधान नाही मिळालं. हवं तसं आपले प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. त्यामुळे भूक ही वाढतच होती. आणि आता फेसबुकचा जमाना असल्यामुळे मी थोडंसं कधीतरी फेसबुक चाळत असतो. तर फेसबुकवर आपल्या गुरुमाऊलींची, कुलकर्णी गुरुजींची मला एक ॲड मिळाली, ती मी वाचली. 5 दिवसाचा मोफत वर्ग आहे असं ती ॲड होती. मी म्हटलं चला 5 दिवस मोफत तर आहेत ना, करून तर बघू, आपलं काय जाणार आहे त्याच्यात. मिळालं तर काहीतरी शिकता तरी येईल, ज्ञान तरी मिळेल. या उद्देशाने मी तो वर्ग जॉईन केला. आणि मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला की दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी वर्ग अटेंड केला शांतपणे. दुसऱ्या दिवशी अटेंड केला आणि मी वर्ग संपला तेव्हा घरात एवढा जोरात ओरडलो, युरेका युरेका म्हणून. तर सगळेजण धावत आले, मुलगी, माझी मिसेस. आणि मला काय झालं नाही म्हटलं, मला हवं ते मिळाले. आणि मित्रांनो, खरं सांगतो, माझा उलट आठवण येतं सांगायला की तेव्हा ठरवलं गुरुजींचा वर्ग 5 दिवस पूर्ण करायचे. आणि त्याप्रमाणे मी 5 दिवस मित्रांनो खरोखर मन लावून पूर्ण केल्याने 5व्या दिवशी मित्रांनो, कारण मी गुरुजीं जे बोलायचे ना ते मी मंत्रमुग्धपणे ऐकायचो, भान हरपून ऐकत राहायचो. कारण त्यांची वाणी एवढी गोड आहे ना, खूप ऐकण्यासारखी. आणि जी माहिती सांगत होते त्याच्यातून बऱ्याच प्रश्नांची उकल होत होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी मी पेड वर्गामध्ये कधी ॲडमिशन घेतलं हे खरोखर मला कळलं नाही. आणि त्यावेळी जेच पैसे भरायचे होते माझ्या बँकेत तेवढेसुद्धा शिल्लक नव्हते, तेवढेच होते. आणि तेवढे मी मागचा पुढचा काही विचार केला नाही, पेड वर्गात मी प्रवेश घेतला. नंतर मी थोड्या वेळाने मिसेसला सांगितलं, मी असं असं पेड वर्गात प्रवेश घेतला आहे, एवढे पैसे भरले. मग काय बघायलाच नको, घरात अखंड तांडव सुरू झालं. पण तिथे मी मित्रांनो सांगतो, माझ्या मिसेसचं चुकलं नव्हतं. कारण असं झालं होतं की याच्या अगोदर पूर्वी मी काही फेसबुकच्या ॲड बघून 2-3 वेळा फसलो. त्या वास्तुशास्त्राच्या नाहीत तर बिझनेसबद्दलच्या. तर 20-25 हजार माझे त्याच्यामध्ये गेले नाही. त्यामुळे तिला तो भीती होती, राग होता मनात. म्हणून ती सांगत होती की नाही नाही नाही. मग नंतर म्हणते, तुम्ही आता एवढे भरलात, पुढे काय भरायचं नाही. तर म्हटलं ठीक आहे, बघू काय ते नंतरचं पुढे. माझी मुलगी शिकलेली आहे, जॉबला जाते. मी नंतर टेन्शनमध्येच होतो काही वेळ. मुलगी माझी मला बघितलं आणि माझ्याजवळ आली आणि म्हणाली, काय झालं? तर म्हटलं, तुझी मम्मी मला खूप बडबडते. तिने, सॉरी, थोडं भावूक होतो मी, कारण हा क्षण त्यावेळेचा भावूक होता. कारण म्हणतात ना, आपण पेरलेलं असतं, रिटर्न मिळतं. सो सॉरी. माझ्या मुलीने समजावलं मिसेसला. ती म्हणाली, पप्पाने आमच्यासाठी एवढं केलंय, आमच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च केले. कुटुंबासाठी भरपूर मेहनत घेतली. भाऊ बहीण आणि आमच्यासाठी खूप काही केलं त्याने. आपले स्वतःचे सुख बाजूला ठेवून काहीच केलं नाही ते आपल्या मनासारखं. स्वतःचं शिक्षणसुद्धा मी स्वतःच जॉब वगैरे करून मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि ती म्हणाली की मम्मीला समजावायला लागले की पप्पा आता शिकायचं आहे ना, काहीतरी शिकू दे ना. त्यांच्या त्यांच्या आवडीचं मिळालं आहे ना, शिकू दे. सॉरी मित्रांनो. आणि
कसं होतं माहिती आहे, रिटर्न्स कसं मिळतं, की माझ्या मुलांना तेव्हा मी सांगायचो ना, की काय शिकायचं आहे तुम्हाला, जेव्हा ते शिका. जेवढा पैसा लागेल तो मी देईन. आणि मी तो दिला. आणि आता तीच मुलगी माझी मला सांगत होती, "पप्पा शिका." म्हणजे बघा कसं होतं ते, की आपण मुलांना सांगतो, "हवं ते शिक, मी पैसा पुरवेन." आज त्याचं रिव्हर्स मला ते मिळत होतं. आणि मी नंतर पेड वर्गामध्ये जॉईन झालो. सॉरी मित्रांनो, जरा घुसवलं मी. सॉरी, हे नाही झालं पाहिजे होतं. भावीलाच झालं माझं. आणि मित्रांनो, नंतर पेड वर्ग सुरू झाल्यानंतर मी माझा मोबाईलसुद्धा जुना होता. त्याच्यामध्ये काय व्हायचं, की बऱ्याच वेळा नेट मिळायचं नाही, नेट जायचा, हँग व्हायचं, असं बऱ्याच वेळा होत होतं. आणि मित्रांनो, हे आता हे घडत होतं त्यावेळी मी म्हटलं, "हे गुरुजींचीच कृपा मिळाली, गुरुजींचा आशीर्वाद आहे मला." तर असं का अगोदर कधीच घडलं नाही. आणि ते होत गेलं. आणि मी ह्या वर्गातून मला भरपूर ज्ञान मिळत गेलं. मित्रांनो, इथे काय मिळणार नाही, सगळं काही मिळेल. गुरुजी म्हणजे एक सागर आहेत मित्रांनो, ज्ञानाचा सागर, ज्ञानगंगा आहेत. आणि त्या गंगेतून, त्या सागरातून आपण कितीही पाणी आणलं तरी पुरे पडणार नाही. लोटाभर तांब्या